ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन, कोपरगाव। शिर्डी लोकसभा निवडणुकीची लढत स्पष्ट। सेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंना पुन्हा उमेदवारी, तर माजी खासदार भाऊसाहेब वागचौरेंकडून अपक्ष लढण्याची घोषणा। काँग्रेसकडून कांबळेंना उमेदवारी दिल्यानं तिरंगी लढतीची शक्यता। नगर लोकसभेच्या रणांगणात मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजीव भोरांची उडी। अपक्ष लोकसभा लढवण्याची भोर यांची घोषणा। धनदांडग्यांऐवजी सक्षम उमेदवार निवडण्याचं जनतेला केलं आवाहन। राष्ट्रवादीकडून दक्षिण लोकसभेचं तिकीट मिळताच आमदार संग्राम जगतापांनी घेतला भव्य मेळावा। मेळाव्यात विखे पाटलांवर जोरदार टीका। विखेंची यंत्रणा भपका असल्याची खरमरीत टीका। श्रीरामपूर नजीक ममदापूर येथील अपघात काही थांबेना। विवाहितेच्या अपघाती मृत्यूनंतर पुन्हा 10 वर्षीय मुलाला एसटीने उडवलं। हर्षल जाधव नामक शालेय विद्यार्थी गंभीर जखमी। आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस कार्यान्वित। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरेंकडून विविध पथकं तैनात। 38 जणांना केलं तडीपार।